नमस्कार शेतकरी बंधूंनो. यंदाच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी खरड छाटणीला सुरुवात झाली आहे. आज आपण योगेश बनकर यांच्या खरड छाटणीच्या ह्या एका प्लॉटवरती विजिटसाठी आलो आहेत. शेतकरी बांधवांनो, गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये घड निर्मितीसाठी अडचणी आल्या आहेत. मग त्याच संदर्भामध्ये आज ह्या प्लॉटवरती येताना ह्या प्लॉटच्या ज्या काही समस्या असतील किंवा ह्या प्लॉटच्या ज्या काही अडचणी आहेत या समजून घेताना येत्या वर्षासाठी किंवा येत्या 2026-27च्या द्राक्ष हंगामासाठी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं कामं करायची आहेत ते आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये सुरुवात करताना जो आपल्याबरोबर जे काही शेतकरी आहेत योगेश बनकर यांच्या ह्या प्लॉटच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेऊया. नमस्कार योगेश भाऊ. नमस्कार. योगेश भाऊ, गेल्या वर्षी तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये कोणत्या पद्धतीच्या अडचणी आल्या होत्या? सर, मागच्या वर्षी आपण ह्या प्लॉटची 2 एप्रिलला कटिंग घेतली होती आणि त्याच्यानंतर जो मागच्या वर्षी जो अर्ली पाऊस झाला तर सप्टेंबरच्या टायमाला आहे ना पूर्ण पान. शेतकरी बांधवांनो, ह्या प्लॉटची जी काही समस्या गेल्या वर्षी आली होती जी योगेश भाऊंनी आपल्याला इतक्यात सांगितली आहेत. शेतकरी बांधवांनो, जर आपण ह्या प्लॉटचा मी जे काही त्यांच्याशी डिस्कशन केलं या डिस्कशनमध्ये जर आपण विचार केला तर बऱ्याच प्लॉटमध्ये आता ज्यावेळेस व्हिजिट करत असताना बऱ्याच प्लॉटमध्ये थोडासा शहरांची समस्या मला काही प्लॉटांवरती येताना दिसली आहेत. बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये ज्यावेळेस सपकेन होत असताना बागेमध्ये पानं पिवळे पडण्याची जी काही समस्या येत असते ही समस्या येत असताना बऱ्याच वेळा जे काही आपण द्राक्ष बागेमध्ये पाणी वापरत असेल किंवा जे काही पद्धतीचे खतं देत आहोत किंवा बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये पाण्याबरोबर जाणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षार आहेत आणि हे क्षार द्राक्ष वेलीने उचलल्यामुळे सुद्धा बागेमध्ये थोडासा क्लोराईडची असेल किंवा सोडियमची असेल ही टॉक्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. जे ज्यांनी काही मला फोटो दाखवले त्यावरून मला तरी सुरुवातीला वाटतंय. पण शेतकरी बांधवांनी ह्या प्लॉटमध्ये आता आपल्याला खरड छाटणीला काम सुरू करताना कशा पद्धतीनं आपण ह्या सुरुवातीचं शेड्यूल आपण ठेवतोय त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. शेतकरी बांधवांनी ह्या प्लॉटसाठी जर विचार केला तर ह्या प्लॉटचं आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणार आहोत आणि हे माती परीक्षण पाणी परीक्षण आल्यानंतर यामध्ये सोडियम आणि त्याच्यानंतर बायकार्बोनेट या क्षारांच्या लेवल जर थोड्याशा जास्त राहिल्या तर आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश त्याचबरोबर फॉस्फरस या अन्नद्रव्यांचा घड निर्मितीसाठी यांना जमिनीतून असेल किंवा फवारणीतून असेल योग्य व्यवस्थापन करून आपल्याला द्राक्ष बागेमध्ये काम करावं लागणार आहे. शेतकरी बांधवांना, द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणीला गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी घड निर्मितीला अडचणी आल्यात आणि या घड निर्मितीच्या अडचणी गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं पावसामुळे आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी पाऊस होईल अशी शक्यता नाही. पण बऱ्याच वेळा जे काही आता टेम्परेचर आहे ते आणि या टेम्परेचर जर यंदाच्या वर्षी जास्त प्रमाणात राहिलं आणि एखादा 2 अवकाळी पाऊस आपल्याकडे जर झाले आणि अशा परिस्थितीमध्ये काही भागांमध्ये गारपीट जर झाली तर गेल्या वर्षापेक्षा या वर्षीची परिस्थिती थोडीशी वेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणून ज्यावेळेस आपण यंदाच्या वर्षी द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणीसाठी काम करत आहोत त्यामुळे गेल्या वर्षीचा अनुभव आपण निश्चितच पाठीशी ठेवला पाहिजेत. पण यंदाच्या वर्षीचं जे काही हवामान आहे ज्यामध्ये तापमान असेल, सूर्यप्रकाश असेल किंवा द्राक्ष बागेतील मातीच्या समस्या असतील, द्राक्ष वेलीच्या समस्या असतील या समस्यांचा विचार करणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या वर्षी ज्या द्राक्ष बागांवरती माल आलेला नाहीत याची एक सगळ्यात मोठी समस्या माल निघताना आपली जाणवली ती म्हणजे द्राक्ष बागेमध्ये कमी पडलेलं स्टोरेज. मग बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदारांकडून ज्यावेळेस द्राक्ष बागेला माल हा कमी प्रमाणामध्ये निघाला आणि माल कमी निघाल्यानंतर बऱ्याच द्राक्ष बागायतदारांनी बागेमध्ये फवारण्या असतील किंवा खतांचं व्यवस्थापन असेल हे बागेला ह्या 20-25 दिवसाच्या आपल्या फळ छाटणीच्या परिस्थितीमध्ये घड नसलेल्या बागेला किंवा कमी माल असलेल्या बागेला दिलेलं नाही. तर योगेश भाऊ, तुम्ही फळ छाटणीमध्ये या द्राक्ष बागेची कशा पद्धतीनं काळजी घेतली आहे? याचं छाटणी झाल्यानंतर साधारण 13व्या-14व्या दिवशी मालाची कंडिशन कळून गेली का आपला प्लॉट फेल आहे असं. तरी पण मग मी लेबर लावून फेल काढून घेतली. त्याच्यानंतर डावणीचे स्प्रे मी साधारण 30-32 दिवसापर्यंत क्लिअर कटच घेतले. जे 2ऱ्या-3ऱ्या दिवशी घेतो ते 4थ्या-5व्या दिवशी घेतले वातावरण बघून. त्याच्यानंतर लेबर राऊंड मी टॉपिंग पण करून घेतलं कारण पुढे जर बादळ पडलं म्हटलं कवळ्या पानावरती डावणी उठल परत. मग मी टॉपिंग करून घेतलं आणि नंतर जेव्हा पूर्ण पानं रफ झाली आणि काडी आळायला लागली त्यावेळेस मी बोर्डचा 1-2 स्प्रे घेऊन नंतर म्हणजे पानं आपले एकदम हेल्दी होते छाटणीपर्यंत. ठीक आहे. शेतकरी बांधवांनो,
योगेश भाऊंनी जे आत्ता गेल्यावर फळ छाटणीमध्ये आपल्याला ही जी गोष्ट सांगितली ही करणं खूप गरजेची होती. कारण जर तुम्ही द्राक्ष बागेची माल नसताना जर काळजी घेतलेली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये म्हणजे एप्रिल छाटणीमध्ये पावसामुळे स्टोरेज कमी आणि यंदाच्या वर्षी फळ छाटणीमध्ये पानांची काळजी न घेतल्यामुळे परत द्राक्ष बागेमध्ये स्टोरेज कमी आणि अशा परिस्थितीमध्ये रोगांचं व्यवस्थापन असेल, ज्यामध्ये मिलीबग असेल, भुरी असेल किंवा डावणी असेल, करपा असेल, यांचे जे काही स्पोर असतील हे वेलीवरती काळजी न घेतलेल्या बागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतात. आणि ह्या बागा जर आता तुम्ही करड छाटणीसाठी छाटलेल्या असतील तर ह्या छाटलेल्या बागांमध्ये आपल्याला पुढे जाऊन जर या आपल्याला एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये पाऊस जर झाला तर या भागांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव या द्राक्ष वेलीच्या काडींवरती किंवा पानांवरती दिसू शकतो. म्हणून ह्या सुद्धा गोष्टीची नोंद तुम्ही या खरड छाटणीमध्ये घ्यायला हवी. त्याचबरोबर जर द्राक्ष बागेमध्ये जर स्टोरेज झालेलं नसेल तर नक्कीच तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये यंदाच्या वर्षी थोडासा शेणखताचा वापर माल जरी निघालेला नसेल तर करावा लागेल. जर शेणखताचा वापर नसेल तर इतर जे काही रासायनिक खतं असतील किंवा द्राक्ष बागेला इतर जे काही अन्नद्रव्य देणाऱ्या लिक्विड ग्रेड असतील यांचा वापर तुम्हाला या टप्प्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना जर जमीन एकदम हलक्या स्वरूपाची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक फ्लडिंग पाणी जर द्राक्षबागेमध्ये करून घेतलं याचा निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला द्राक्षबाग फुटण्यामध्ये होईल. आणि बऱ्याच वेळा जर येत्या काही गेल्या 10-12 दिवसामध्ये जर तुम्ही द्राक्षबागा छाटलेल्या असतील आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं टेम्परेचर जास्त असेल, अशा परिस्थितीमध्ये थोडीशी बागेमध्ये आर्द्रता राहण्यासाठी तुम्ही बागेवरती युरिया 200 लिटर पाण्याला 1 ते 1.5 किलोपर्यंत फवारू शकता. त्यामुळे वेलीवरती ओलांड्यावरती थोडंसं पाणी पण जातं आणि थोडंसं नत्र गेल्यामुळे थोडेसे काही सुप्तावस्थेतले डोळ आहेत हे कुठेतरी फुटण्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर ज्या काही आता तुम्ही माल नसलेल्या ज्या काही बागा असतात होत्या यासाठी जर तुम्ही नायट्रेट स्वरूपात नत्र दिलं, ज्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा 13-0-45 असेल, याचा जर वापर तुम्ही द्राक्ष बागेमध्ये केला त्याचे सुद्धा तुम्हाला बाग फुटण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. आणि शेतकरी बांधवांनो, यंदाच्या वर्षी तुम्ही बाग खरड छाटणी झाल्यानंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी बुड वलांडे नक्की धुवून घ्या. यामध्ये ॲप्लॉड असेल किंवा काही प्रमाणामध्ये बरेच शेतकरी क्लोराचाही वापर काही ठिकाणी करतायत. त्याचा तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला शक्य होईल अशा मिलीबगसाठी औषधांचा उपयोग करून बुड वलांडे तुम्ही व्यवस्थित धुवून घ्यायला हवे. शेतकरी बांधवांनो, आज योगेश भाऊ बनकर यांच्याकडे आपण व्हिजिट करत असताना या सुरुवातीच्या ज्या काही 2-3 गोष्टी होत्या हे मी तुम्हाला तुमच्याबरोबर डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो आणि योगेश भाऊंना येत्या खरड छाटणीच्या मी शुभेच्छा देतो. आणि ह्या बागेमध्ये चांगली घड निर्मिती होण्यासाठी दोघे मिळून आम्ही नक्की चांगल्या पद्धतीनं काम करू आणि जे काही या बागेमध्ये समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू. शेतकरी बांधवांनो, जर येत्या काळामध्ये द्राक्ष बागेसंदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील, समस्या असतील, शंका असतील, तुम्ही याबरोबर जो काही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती आमच्याशी नक्की संपर्क करा. तिथे आपण यावरती सविस्तर चर्चा करू. नमस्कार.